नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 2 ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये सर्टिफिकेट्स रिक्वायर्ड टू बी टेकन, कंपनी ऑफ रेझोल्युशन टू बी टेकन, स्टेटमेंट ऑफ कंपोजिशन रिक्वायर्ड टू बी ऑब्टेन, ऑडिट एंगेजमेंट लेटर याचा जो राहिलेला जो भाग होता मिनिट्स ऑफ बुक संदर्भात तो या ठिकाणी आपण पूर्ण केला. यामध्ये प्रिलिमिनरीज टू द ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी ज्याच होत्या त्याच्यातला जो भाग आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर पुढील टॉपिककडे वळूया. ऑडिट ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन. ऑडिट ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन जे आहे या संदर्भात माहिती आपण ह्या लेक्चरमध्ये घेत आहोत. शेअर कॅपिटल मे बी डिफाइन्ड ॲज द कॅपिटल रेज्ड बाय अ कंपनी by the issued of shares. Section 86 of the Companies Act provides that the share capital of a company limited by shares shall be two kinds only. First, preference share capital. Second, equity share capital. The audit of share capital is necessary on incorporation as well as when further shares are issued. Share capital may be defined as the capital raised by company by the issue of share. Section 86 of the Company Act provides that the share capital of company limited by shares shall be two kind only. कंपनी कायदा 1956 सेक्शन 86 नुसार शेअर कॅपिटल जे आहे याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. ॲज द कॅपिटल रेज बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. जे कंपनीमध्ये जे उपलब्ध जे भांडवल आहे या संदर्भात इश्यू केलेलं जे भांडवल आहे त्याला आपण शेअर असं आपण म्हणतो. किंवा शेअरची सिंपल डेफिनेशन आहे शेअर्स मीन्स स्मॉल पार्ट ऑफ कॅपिटल. कॅपिटलचा लहानात लहान भाग याला आपण शेअर्स असं आपण म्हणतो. शेअर कॅपिटल इश्यू करण्यासाठी सेक्शन 86 या ठिकाणी आहे. दोन प्रकारचं कॅपिटल असतं, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल जे आहे या शेअर कॅपिटल संदर्भातील जी काही संस्थेमधली जी महत्त्वाची जी माहिती जी आहे ती ऑडिटरला असणं गरजेचं आहे. ऑडिट ऑफ शेअर इश्यूड फॉर कॅश. जर शेअर कॅपिटल कॅशने जर इश्यू जर केलं असेल तर त्या संदर्भातील ऑडिटर जो आहे ऑडिटरचं काय वर्किंग असतं. वाईल कंडक्टिंग ऑडिट ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन. वाईल कंडक्टिंग ऑडिट ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन द ऑडिटर हॅज. शेअर कॅपिटलचे जर कॅश ट्रान्झॅक्शन जर झाले असतील तर ऑडिटर काय करतो किंवा त्यांनी काय केलेलं पाहिजे. फर्स्ट वन, to ensure that the requirement as laid down in section 69 and 149 in this connection have been duly complied with. यामध्ये सेक्शन्स 69 आणि 149 नुसार यांनी ती रिक्वायरमेंटची खात्री केली पाहिजे की यामध्ये जे काही कनेक्शन आहे सेक्शनचं हे ड्युली कंप्लाइड आहे का. सेकंड आहे टू से दॅट द इश्यू ऑफ शेअर प्रॉपरली ऑथोराइज्ड अँड दॅट दे इज नो ओव्हर इश्यू बियॉन्ड द लिमिट ऑफ प्रिस्क्राइब्ड इन मेमोरेंडम. जे काही शेअर कॅपिटल इश्यूड केलेलं आहे ते ऑथोराइज शेअर कॅपिटलपैकीच आहे आणि जे मेमोरेंडम जे आहे या मेमोरेंडममधील तरतुदीनुसार शेअर कॅपिटल जास्त इश्यूड केलेलं नाही याची खात्री करणं. टू सी दॅट the provision relating to right
ऑफ शेअर होल्डर आर डुली कम्प्लाइड विथ. यामध्ये जे काही शेअर होल्डर्स आहे यासाठी ज्या काही प्रोव्हिजन आहे त्या कम्प्लाइड केलेल्या आहेत का, किंवा विभिन्न प्रकारचे अधिकार शेअर होल्डरला प्रोव्हाइड केलेले आहे का. नेक्स्ट वन, टू इन्श्युअर दॅट जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल आर फॉलोड वाईल प्रिपेअरिंग द अकाउंट्स. अकाउंट प्रिपेअर करत असताना जनरली ॲक्सेप्टेड अकाउंट जे प्रिन्सिपल आहे याचं फॉलोड किंवा याची अंमलबजावणी यामध्ये केली आहे का. सेकंड, while auditing the amount of share capital. While auditing the amount of share capital, the auditor will have to follow the procedure as given below. ऑडिटर जो असतो हा खालील प्रकारच्या प्रक्रिया या ठिकाणी शेअर कॅपिटल जे आहे हे इश्यूड केल्यानंतर करत असतो किंवा इश्यूड करण्यासाठी करत असतो. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ॲप्लिकेशन स्टेज. He should check the original application and compare their entries in the application and allotment book with the help of this application. ॲप्लिकेशन स्टेजमध्ये शेअर कॅपिटलसाठी आलेलं ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जी काही एंट्रीज असतील त्याचं कम्पेअर करणं, की शेअर मागणीसाठी जेव्हा ॲप्लिकेशन जास्त आलेले असतात तेव्हा असं कम्पॅरिझन केलं जातं. अलॉटमेंट बुक विथ द हेल्प ऑफ दिस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किती शेअर अलॉटमेंट केलेलं आहे या अलॉटमेंटचं बुक ऑडिटर बघत असतो. सेकंड, यू शुड कम्पेअर एंट्रीज इन द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट बुक with those in the cash book and the bank statement. त्याचबरोबर ॲप्लिकेशन अलॉटमेंट जे बुक आहे याची खात्री तो करू शकतो की कॅशबुक आणि जे बँक स्टेटमेंट आहे यामध्ये विशिष्ट जे ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट जे आहे याची कॅश आलेली आहे का, बँक स्टेटमेंटमध्ये त्याची रजिस्टर झाले आहे का. Third one, he should ensure that the amount received on application is not less than 5% of the nominal value of share, section 69(3). त्यांनी अशी देखील खात्री करून घेतली पाहिजे किंवा तो खात्री करून घेऊ शकतो की ॲप्लिकेशन जी मनी आहे याची जी रक्कम जी आहे ही 5% जी नॉमिनल व्हॅल्यू आहे यापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर नेक्स्ट आहे 4, ही शुड इन्श्युअर दॅट द ॲप्लिकेशन मनी वॉज डिपॉझिटेड इन टू शेड्यूल्ड बँक until the certificate to commons business is obtained or they are returned in accordance with the provision of section 69(5). He should ensure that the application money was deposited into scheduled bank. शेअर इश्यू केल्यानंतर जे ॲप्लिकेशन मनी असतात ते शेड्यूल बँकमध्ये डिपॉझिट केले जातात. त्या संदर्भातील जे काही सर्टिफिकेट टू कमीज बिझनेस इज ऑब्टेन दे आर रिटर्न इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 69(5). यानुसार जी सर्टिफिकेट्स आहे सेक्शन 69(5) नुसार या ठिकाणी प्राप्त झालेले आहे का याची देखील खात्री यामध्ये केली जाते. ही शुड वाउच द अमाऊंट रिफंडेड टू अनसक्सेसफुल ॲप्लिकेशन विथ कॉपीज लेटर ऑफ रिग्रेट सेंट टू देम. यामध्ये विभिन्न प्रकारचे जे काही रिफंडेड जे अनसक्सेसफुल ॲप्लिकेशन असतील यांच्या ॲप्लिकेशन मनी रिफंड केली जाते. त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही रिग्रेट लेटर आहे हे सेंड केले आहे का याची खात्री तो करू शकतो. 6 आहे, ही शुड चेक द टोटल इन द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट बुक and see that appropriate journal entries have been passed accordingly.
त्याचबरोबर विभिन्न प्रकारचे टोटल ॲप्लिकेशन अलॉटमेंट बुक असतील किंवा अप्रोप्रिएट जनरल एंट्रीज असतील, या पास केलेल्या आहे का, अकॉर्डिंगली पास केलेल्या आहे का, हे देखील यामध्ये तो चेक करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे अलॉटमेंट स्टेज. अलॉटमेंट जी स्टेज आहे, या अलॉटमेंट स्टेजमध्ये द ऑडिटर शुड एक्झामाइन द डायरेक्टर मिनिट्स बुक्स टू व्हेरीफाय अप्रुव्हल फॉर अलॉटमेंट. म्हणजे पहिली जी स्टेज आहे ॲप्लिकेशन स्टेज, यामध्ये कंपनीने जेव्हा शेअर्स विक्रीस काढते तेव्हा विभिन्न प्रकारचे गुंतवणूकदार शेअर खरेदीसाठी ॲप्लिकेशन करत असतात. ॲप्लिकेशन केल्यानंतर शेअर अलॉटमेंटची प्रक्रिया यामध्ये सुरू होते. अलॉटमेंटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याच्या ज्या स्टेप आहेत ऑडिटरच्या बुक्स ऑफ अकाउंट चेक करण्याच्या, त्या कोणत्या आहेत ते यामध्ये आहे. द ऑडिटर शुड एक्झामाइन द डायरेक्टर मिनिट्स बुक्स टू व्हेरीफाय अप्रुव्हल फॉर अलॉटमेंट. डायरेक्टर जे आहे, डायरेक्टरनी जे काही अलॉटमेंट अप्रूव्ड केलेले आहे, व्हेरीफाय केलेले आहे, त्या संदर्भातील जे काही मिनिटचं बुक आहे हे ऑडिटर बघू शकतो. सेकंड, ही शुड चेक कॉपीज ऑफ लेटर ऑफ अलॉटमेंट. लेटर ऑफ अलॉटमेंटच्या कॉपी चेक करणं आणि लेटर ऑफ रिग्रेट विथ द एंट्रीज इन द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट बुक. त्याचबरोबर जे काही विभिन्न प्रकारचे जे काही रिग्रेट एंट्रीज आहे ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटच्या संदर्भात, याची देखील त्याला चौकशी करावी लागते. थर्ड, द मनी रिसिव्ड ऑन अलॉटमेंट शुड बी व्हाउच्ड बाय comparing the entries in the application and allotment book with the cash book of bank statement. The money received on allotment should be vouched by comparing the entries the application and allotment book. अलॉटमेंटचे जे काही विभिन्न प्रकारचे जे मनी रिसिव्ड केले जातात याचं त्या व्हाउचिंग बरोबर कंपॅरिझन करणं, ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट जे बुक आहे, कॅश बुक आहे, बँक स्टेटमेंट आहे, या संदर्भातील चौकशी देखील तो करू शकतो. नेक्स्ट, ही शुड चेक द पोस्टिंग इन द शेअर रजिस्टर फॉर द अमाऊंट रिसिव्ड ऑन ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट विथ द टोटल इन द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट बुक. त्याचबरोबर विभिन्न प्रकारचे शेअर रजिस्टर असतात, यामध्ये असलेले अमाऊंट रिसिव्ड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंटची जी काही टोटल आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन अलॉटमेंट जे बुक आहेत हे देखील तो चेक करू शकतो किंवा खात्री करू शकतो. ही शुड सी दॅट द टोटल शेअर इश्यूड डज नॉट एक्सीड द टोटल ऑथोराइज कॅपिटल अकॉर्डिंग टू द मेमोरंडम. हे देखील तो चेक करू शकतो. किंवा टोटल जे शेअर इश्यूड जे आहे किंवा ऑथोराइज शेअर कॅपिटल जे आहे किंवा मेमोरंडममध्ये जे काही शेअर इश्यूडची मर्यादा ठरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही ना, याची देखील तो खात्री करतो. ही शुड सी दॅट द टोटल हॅव बीन करेक्टली मेड अँड दॅट द प्रॉपर एंट्री हॅज बीन पास्ड फॉर दिस पर्पज. म्हणजे यामध्ये जे काही विभिन्न प्रकारच्या ज्या एंट्रीज आहे, विभिन्न प्रकारच्या ज्या काही करेक्टली एंट्रीज केल्या जातात ट्रान्झॅक्शन संदर्भात, या प्रॉपरली केलेल्या आहेत का, याची देखील तो खात्री करतो. अलॉटमेंट झाल्यानंतर शेअरचे, त्यानंतर विभिन्न प्रकारच्या ज्या रकमा या मागितल्या जातात त्याला आपण कॉल मनी असं आपण म्हणतो. तिसरी स्टेज आहे कॉल स्टेज. द ऑडिटर शुड एक्झामाइन द डायरेक्टर मिनिट्स बुक फॉर व्हेरीफाईंग अप्रुव्हल फॉर कॉल मनी. डायरेक्टरचं जे मिनिट्स बुक आहे यामध्ये कॉल मनी संदर्भात जी मान्यता मिळालेली आहे याचं तो बुक त्या ठिकाणी चेक करतो. ही शुड चेक द एंट्रीज इन द कॉल बुक फ्रॉम द कॉपीज ऑफ ऑल लेटर्स. कॉल बुकच्या संदर्भातील विभिन्न प्रकारच्या ज्या कॉपीज असतील, लेटर्स असतील, कॉपी ऑफ कॉल लेटर जे असतील, हे देखील या ठिकाणी तो चेक करू शकतो. इन ऑर्डर टू व्हेरीफाय द अमाऊंट ऑफ कॉल इन ॲरियर्स. कॉल मनी केल्यानंतर ज्या लोकांनी शेअर्स भरले नाही
त्यांचे कॉल्स इन एरियर्स ही शुड बी कम्पेअर द टोटल अमाऊंट. कॉल्स इन एरियर्सची जे कम्पॅरिझन आहे टोटल अमाऊंट बरोबर केलं जातं. ड्यू ऑन कॉल्स ॲज पर रजिस्टर्स अँड द ॲक्च्युअल मनी रिसिव्ड ॲज पर कॅशबुक ऑर स्टेटमेंट ऑफ बँक अकाउंट. कॅशबुकमध्ये स्टेट ऑफ बँक अकाउंटमध्ये किती रक्कम त्या ठिकाणी आली आणि किती रक्कम कॉल्स इन एरियर्स आहे या संदर्भातील जे स्टेटमेंट आहे ते देखील यामध्ये चेक केले जातात. ही शुड ऑल्सो व्हेरीफाय द कॉल्स इन ॲडव्हान्स रिसिव्ड बाय द कंपनी. त्याचबरोबर ज्या लोकांनी कॉल्स इन ॲडव्हान्सची रक्कम कंपनीकडे सुपूर्द केलेली आहे त्याची देखील तो खात्री करून घेत असतो. ही शुड चेक द पोस्टिंग फ्रॉम द कॉल्स बुक्स अँड द कॅश बुक इन टू द शेअर रजिस्टर. यामध्ये विभिन्न प्रकारचे जे काही चेक पोस्टिंग असतील किंवा विभिन्न प्रकारचे कॉल बुक्स असतील, कॅश बुक असतील, याची शेअर रजिस्टरमध्ये नोंद झाली का याची देखील खात्री ऑडिटरला करावी लागते. 6. ही शुड सी दॅट द ॲप्रोप्रिएट एंट्रीज हॅव बीन पास्ड इन द बुक्स ऑफ अकॉर्डिंगली. यामध्ये विभिन्न प्रकारच्या ज्या काही एंट्रीज आहेत ज्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये पास केल्या जातात, कॅश संदर्भात असतील, कॉल्स इन एरियर्स संदर्भात असतील, कॉल्स ॲडव्हान्स संदर्भात असतील, त्या देखील यामध्ये चेक केल्या जातात. आणि लास्ट पॉईंट आहे अदर ॲस्पेक्ट. अजून काही इश्यूज असतात का जे ॲप्लिकेशनमध्ये अलॉटमेंटमध्ये किंवा कॉल स्टेजमध्ये आलेले नाहीत, त्याला आपण अदर इश्यूज असं यामध्ये म्हणत असतो. फर्स्ट इश्यू आहे द ऑडिटर शुड सी दॅट द शेअर इश्यूड बाय द कंपनी आर विदिन द अमाऊंट ऑफ ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ द कंपनी. यामध्ये ऑडिटर जे आहे यांनी खात्री करून घेतली पाहिजे का द ऑडिटर शुड सी दॅट द शेअर इश्यूड बाय द कंपनी आर विदिन द अमाऊंट ऑफ ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ द कंपनी. जे शेअर इश्यूड केलेले आहे कंपनीकडे, हे शेअर इश्यूड करत असताना जे ॲथोराइज्ड जे कॅपिटल आहे या ॲथोराइज्ड कॅपिटलच्या जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेप्रमाणे इश्यूड केलेलं आहे का. जसं की उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या मेमोरेंडम्समध्ये असं निश्चित केलेलं असेल की एका वेळेची शेअर इश्यूची रक्कम ही ॲथोराइज्ड कॅपिटलच्या एकूण रकमेच्या 25% जास्त नसावी. अशा प्रकारचे अदर ॲस्पेक्ट जे आहे ते यामध्ये चेक केले जातात. द अलॉटमेंट ऑफ शेअर हॅज बीन मेड इन कॉन्फॉर्मिटी विथ द कंडिशन ॲज स्टिप्युलेटेड इन द प्रॉस्पेक्टस. अलॉटमेंट जी शेअर आहे यामध्ये जी कॉन्फॉर्मिटी जी आहे जी तुमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये ज्या पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीनं झाली होती का, त्या संदर्भातील ज्या विभिन्न प्रकारच्या कंडिशन असतील त्या यामध्ये पूर्ण केल्या आहे का हे देखील चेक करण्याचं काम या ठिकाणी ऑडिटर करत असतो. लास्ट, इफ द शेअर आर इश्यूड थ्रू अंडर रायटर्स द ऑडिटर शुड सी द कॉन्ट्रॅक्ट विथ द अंडर रायटर्स टू ascertain whether the term and condition have been complied in fully by the underwriter. In this respect, he should also see that the commission given to the underwriters does not exceed the statutory limit. कधी जर कंपनीचे शेअर जे आहे हे भागभांडवलामध्ये किंवा भागबाजारामध्ये विकायला काढल्यानंतर या शेअर्सला जर मागणी जर नसेल तर हे शेअर विकण्यासाठी अंडररायटर जे असतात ज्याला आपण भागदलाल असं आपण म्हणतो, या भागदलालांची नियुक्ती केली जाते. आणि या भागदलालांची जी नियुक्ती जी आहे ही नियुक्ती केल्यानंतर भागदलाला संदर्भातील टर्म्स अँड कंडिशन या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत का. त्याचबरोबर विभिन्न प्रकारचं जे कमिशन अंडररायटरला दिलं जातं ते स्टॅच्युटरी लिमिट, ज्याला वैधानिक लिमिट जे असतं, कायदेशीर जे लिमिट असतं त्या लिमिटपेक्षा जास्त नसावं अशा प्रकारची खात्री जे ऑडिटर आहे हे करून घेत असतो. अंडररायटर कमिशन संदर्भातील जे विभिन्न प्रकारचे इश्यूज आहेत, अंडररायटर कमिशन दिल्यानंतर या अंडररायटर कमिशनची मिसलेनियस एक्सपेंडिचर खाली तरतूद केली आहे का. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंटला अंडररायटर कमिशन जे आहे राईट ऑफ केलेलं आहे का. या संदर्भातील जे विभिन्न इश्यू असतात हे यामध्ये
चेक करण्याचं काम हे ऑडिटरचं असतं. यानंतर राहिलेला जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.